नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 चा पहिला धडा आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतोय। या धड्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही इथे दिलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल चॅनलला किंवा जुनेही असाल तरीही तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। माझं नाव आहे सपना टीचर। काय करावे बरे? लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे। ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे। आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे। या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे। ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? उत्तर: अंतराळयानातील एखाद्या क्षेपणास्त्राने त्याला धक्का देऊन त्याची दिशा बदलता येईल। 2. एखाद्या शक्तिशाली अवकाश यंत्राच्या साहाय्याने त्याचे तुकडे करता येईल। 3. खगोलीय वस्तूचा मार्ग बदलता येईल। 4. आधुनिक तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती केली आहे। जर कधी अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपले खगोलशास्त्रज्ञ ती टक्कर नक्कीच टाळतील। प्रश्न क्रमांक 2 जरा डोके चालवा। 1. सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल? उत्तर: सूर्य अचानक गडप झाला तर सगळीकडे अंधार होईल, दिवस रात्र होणार नाही। सूर्याचा प्रकाश न मिळाल्यास पृथ्वीवरील झाडे किंवा काही सजीव वस्तू नष्ट होतील। सूर्याच्या ऊर्जेवर चालणारे यंत्र बंद पडतील। पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे ऋतुचक्र बंद पडेल। सूर्यप्रकाश न पडल्यामुळे सगळीकडे थंडीचे वातावरण निर्माण होईल। आकाशगंगेतील ग्रहांचे चक्र कार्य बदलेल आणि सूर्य हा आपल्या सृष्टीवरील एक महत्त्वाचा तारा आहे। संपूर्ण सृष्टी सूर्यावर अवलंबून आहे। प्रश्न क्रमांक 2. असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे। तुम्ही नेमके कुठे राहता हे त्याला नीट कळले पाहिजे। तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल? उत्तर: यशवंतनगर, कातवी रोड, पुणे, महाराष्ट्र राज्य, भारत देश, आशिया खंड, ग्रह क्रमांक 3, राहणार पृथ्वी, आकाशगंगा, सूर्यमाला। अशा प्रकारे आम्ही आमचा पत्ता कळवू। प्रश्न क्रमांक 3. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहाचा योग्य क्रम लावा। मित्रांनो, ह्या आकृतीमध्ये तुम्हाला क्रम दिसत असेल। आता आपण बघूया कुठला चुकला। योग्य क्रम आहे सूर्य, बुध, शुक्र, चंद्र, पृथ्वीचा चंद्र दाखवायचा आहे, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून। प्रश्न 4. मी कोण? पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता, तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो। उत्तर: चंद्र। मी स्वयंप्रकाशी आहे, माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो। सूर्य. मी स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्यांभोवती फिरतो। उपग्रह. मी स्वतःभोवती फिरतो आणि ताऱ्यांभोवती प्रदक्षिणा घालतो। ग्रह. माझ्यासारखी जीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही। पृथ्वी. मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे। सूर्य. प्रश्न क्रमांक 5. अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात? उत्तर: पृथ्वीपासून दूर आकाशात असणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी संशोधन किंवा त्यांची माहिती मिळवण्यासाठी अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजे रॉकेटचा उपयोग करतात। रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणात इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते। पृथ्वीवरून वस्तू आकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते, म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेटचा वापर केला जातो। प्रश्न आ. कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात? उत्तर: कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्याने शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे इत्यादींची माहिती मिळवता येते। तसेच संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रहांचा उपयोग केला जातो। पृथ्वीभोवती एक परिभ्रमण कक्षे ते स्थापित केले जातात। कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात। उपक्रम: अवकाश संशोधनासंदर्भात भित्तिपत्रके तयार करून त्यांचे शाळेत प्रदर्शन भरवा। 2. सूर्यमालेतील कोणकोणत्या ग्रहांना उपग्रह आहे त्याची माहिती मिळवा। धन्यवाद मित्रमैत्रिणींनो। व्हिडिओ आवडला का? आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि चॅनलला सबस्क्राईब करा।